हाय, आज ना मस्त साडी नेसले होते. कशासाठी पुढे सांगतेस तुम्हाला. पण बघा, रात्री जे आहे मिक्स डाळीचे डोसे केले होते. कारण मुलांना डोसे फार आवडतात, पण मुलांच्या पप्पांना डोसे आवडत नाहीत. मग काय, त्याच मिक्स डाळीमध्ये जे आहे तिखट, मीठ, हळद आणि भरपूर व्हेजिटेबल्स घातले. हे बॅटर जर पिहूने बघितलं असतं तर अरे वा, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम म्हणून त्याने उड्याच मारल्या असत्या. बरं चला, अप्प्यांसोबत खायला चटणीही लागते. सो चटणी बनवली, त्यानंतर अप्पे बनवलेत आणि गरमागरम जे आहे नवरोबाला सर्व केले. थोडं वेगळं काही बनवायचं म्हटलं तर भरपूर भांडे निघतात. भांडे घासले, कपडेही धुतले आणि सर्व कामं आधी आटोपलेली असली ना की मग आपण निवांतपणे छान मनासारखी पूजा करू शकतो. नाहीतर कामं बाकी असले की मग पूजेतही जरा घाईगडबड होतेच. आणि पूजा फार शास्त्रशुद्ध पद्धतीने करते असं काही नाही बरं का. अगदी साधीसुधी जी आहे, मला जमेल तशी मी पूजा करत असते. आणि महादेवाला भोलेनाथ म्हणतात, कारण खरंच तो खूप भोळा आहे आणि आपण छोटी मोठी जरी पूजा केली तरी तो प्रसन्न होत असतो. चला, पूजा झाली आणि साडी घातली म्हटल्यावर थोडंफार फ्लॉन्ट तर केलंच पाहिजे नाही का. छान 4-5 सेल्फी काढल्यात आणि चला, कशी दिसते आहे ही साडी माझ्यावर नक्की कमेंट करा. बाय.